हॅलो सुवर्णमयी. कधी असं झालंय का तुमच्यासोबत की कठीण काळ आला आणि त्यात वेदना कदाचित इतकी नव्हती जितकी लोकांची वागणूक जास्त टोचणारी होती. कधी कधी संकट आपल्याला तोडत नाही, ते फक्त आपल्याला दाखवतं आपल्या आयुष्यात नेमकं कोण कुठे उभं आहे. कठीण समय येता कोण कामासी येतो, आपण हे लहानपणापासून ऐकतो, पुस्तकांमध्ये वाचतो. पण जेव्हा स्वतःवर वेळ येते ना, तेव्हा त्याचा अर्थ खऱ्या अर्थाने उमजतो. मग प्रश्न पडतो की अशा वेळी नक्की कुणाकडून अपेक्षा ठेवायची? आपण एकटं पडतोय का? आणि अशा परिस्थितीत स्वतःला कसं सांभाळायचं? आज आपण ह्याच गोष्टीवर जरा निवांत बोलणार आहोत. आज मी घटना सांगणार नाही, नावं घेणार नाही, पण कठीण काळात मनात काय काय हलतं, आपण आतून कसे सावरतो आणि त्या अनुभवातून स्ट्रॉंग कसे होतो, हे सगळं प्रामाणिकपणे शेअर करणार आहे. कठीण काळ येतो तेव्हा पहिला अनुभव असतो मनातला गोंधळ. मन विचारत राहतं, हे माझ्याच बाबतीत का? मी कुठे चुकले? आणि काही चुकीचं न वागता मला शिक्षा का? आता पुढे काय? आणि ह्याच गोंधळामध्ये लोक बोलायला लागतात. काही जण सल्ले देतात मागे वळून, त्यावेळी तुम्ही असं करायला नव्हतं पाहिजे, तुम्ही तसं केलं नसतं ना तर आज ही वेळ आली नसती, तुम्ही असं करायला पाहिजे होतं. त्या क्षणी कळतं की फक्त सल्ला म्हणजे साथ नसते, तुमच्याविषयीचं जजमेंट म्हणजे तुमच्याविषयीची काळजी नसते. कठीण काळात नुसते योग्य शब्द उपयोगाचे नसतात, फक्त योग्य पद्धतीने उपस्थित असणारे लोक उपयोगाचे असतात. दुसरा अनुभव येतो तो एकटेपणाचा. आजूबाजूला माणसं असतात, आयुष्य रोजच्याप्रमाणे सुरू असतं आणि तरीसुद्धा मन एकटं असतं. कारण काही जणांना आपली वेदना ऐकायला अवघड वाटते. ते विषय बदलतात, लवकर नॉर्मल व्हायला सांगतात, आता सगळं ठीक आहे ना, चल सोडून दे, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात. ते लोक वाईट नसतात, पण ते त्या निराशेच्या गर्तेमध्ये यायला तयार नसतात जिथे तुम्ही उभे असता. आणि इथेच एक फार मोठा धडा मिळतो की सगळे क्लोज वाटणारे लोक भावनिकदृष्ट्या आपले नसतात. तिसरा अनुभव असतो लोकांची उत्सुकता. हे लोक गोड बोलतात, काळजी दाखवतात, पण त्यांच्या प्रश्नांमध्ये सहवेदनेपेक्षा माहिती मिळवण्याची धडपड जास्त असते. ते तुमचं दुःख ऐकत नाहीत, तर ती तुमची स्टोरी ऐकतात, कदाचित बाहेर सांगण्यासाठी. आणि शिवाय जी दुर्घटना ह्या व्यक्तीबाबत घडली आहे तिचा परिणाम माझ्या आयुष्यावर होईल का, ह्याची सुद्धा कदाचित चिंता असते. आणि इथे आपण शिकतो की आपली वेदना कुणालासुद्धा ओपन ॲक्सेस देण्यासाठी नसते. अशावेळी शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही आहे, ती सेल्फ रिस्पेक्ट असते. अजून एक वेगळाच अनुभव येतो, तो म्हणजे शब्द न वापरता फक्त मिळणारी मूक साथ. काही लोक फार काही बोलत नाहीत, पण त्यांची तुमच्याशी वागणूक बदलते, बोलण्याची टोन सौम्य होते, तुम्हाला आवश्यक तेवढी स्पेस दिली जाते. त्या शांत सपोर्टमध्ये खूप मोठे शब्द नसतात, पण एक स्थैर्य असतं. कठीण काळात जे लोक तुमच्या मनावरचं ओझं वाढवत नाहीत तेच खरे तुमच्या सोबत असतात. अशा कठीण काळात आपल्याला सगळ्यात जास्त अपेक्षा असते ती दुसऱ्यांकडून. कुणीतरी आपल्याला आधार द्यावा, सावरून धरावं असं वाटणं नैसर्गिक आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की कोणी मदतीला नसतं तेव्हा आपल्याकडे कोण उरतं? तेव्हा फक्त आपण स्वतः उरतो. आपलं शरीर, आपलं मन आणि आपला आत्मविश्वास. खूप वेळेला आपण स्वतःलाच विसरतो. संकटाच्या काळात आपण इतके हतबल होतो की आपल्याला वाटतं आता काहीच होऊ शकत नाही. पण खरं सांगू का, आपलं मन इतकं खंबीर असतं की ते कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडू शकतं. फक्त आपण स्वतः त्या मनाची साथ द्यायला पाहिजे. दुसऱ्यांकडे हात पसरण्यापेक्षा किंवा त्यांच्याकडे मदतीची याचना करण्यापेक्षा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पाऊल उचललं की रस्ते आपोआप सापडत जातात. ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अनुभव असतो स्वतःला बघण्याचा. आपण स्वतःकडे नव्याने बघायला लागतो. आपण कुणाकडून काय अपेक्षा ठेवतो आणि कुणाकडून ठेवू नये हे स्पष्ट व्हायला लागतं. एक गोष्ट समजते, आपण स्ट्रॉंग राहतो तेव्हा सगळ्यांना ते कम्फर्टेबल वाटत नाही. काही नाती आपली ताकद पेलू शकत नाहीत. हे कळणं अर्थातच त्रासदायक असतं, पण हे कळतं तेव्हा आपण मनाने फ्री होतो त्या अपेक्षांपासून. आता तुम्ही म्हणाल की संकट आलंय, डोकं काम करत नाही आहे, अशा वेळी स्थिर कसं राहायचं? तर बघा, जेव्हा समुद्रात वादळ येतं तेव्हा लाटा उसळणारच. त्या लाटा आपण थांबवू शकत नाही, पण आपण आपलं जहाज कसं सांभाळायचं हे आपल्या हातात आहे. भावनांना दाबू नका, पण त्यांना दिशा द्या. रडू येत असेल तर रडा, राग येतो, अन्यायाची चीड येते तर मनातलं सगळं लिहून काढा. मनात फार गोंधळ आहे तर अगदी शांत बसा. पहिली गोष्ट म्हणजे जे झालंय ते स्वीकारणं. आपण बराच वेळ माझ्यासोबतच असं का झालं ह्यामध्ये घालवतो. हा विचार आपल्याला अजून खोल खेचत जातो. त्यापेक्षा आता हे झालंय, मग पुढे काय, हा विचार करणं म्हणजे स्थिरतेच्या दिशेने पहिलं पाऊल असतं.
दुसरी गोष्ट म्हणजे शांत राहणं. कठीण काळात आपण रागात किंवा भीतीमुळे चुकीचे निर्णय घेतो. खूप वेळेला आपण कुणावर तरी चिडतो किंवा स्वतःला दोष देतो. तर हे सगळं थांबवून थोडा वेळ शांत बसून परिस्थितीकडे त्रयस्थपणे बघायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं की जग संपलंय, पण तसं नसतं. ही फक्त एक पायरी असते जी आपल्याला काहीतरी नवीन शिकवण्यासाठी कदाचित आलेली असते. काही वेळा असं होतं ना की आपल्या बाबतीत नेमकं काय घडलंय हे लोकांना पूर्णपणे माहीत नसतं, पण तरीसुद्धा त्यांनी डोक्यात तयार केलेली एक गोष्ट असते, ती फार मोठी आणि फार काळी असते. बहुतेक लोक प्रत्यक्ष अनुभवावर नाही तर ऐकलेल्या माहितीच्या तुकड्यांवर आणि स्वतःच्या कल्पनांवर निष्कर्ष काढतात. आणि सगळ्यात वेदनादायक गोष्ट काय असते माहिती आहे? आपल्याला माहीत असतं हे खरं नाही आहे, पण तरीसुद्धा ते लोकांच्या डोक्यात खरं बनलेलं असतं. अशा वेळी सगळ्यांना एक्सप्लेन करायचा प्रयत्न थांबवा. आपण आधीच कठीण काळातून जात असताना इतरांना एक्सप्लेनेशन देणं म्हणजे आपण स्वतःवर टाकलेला ॲडिशनल ताण असतो. ज्यांना समजायचं आहे ते अगदी कमी शब्दात समजतात आणि तेच खरे तुम्हाला ओळखतात. ज्यांना समजायचंच नाही त्यांना कितीही सांगितलं तरी उपयोग नसतो. यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांचं वागणं पर्सनली घेऊ नका. बहुतेक लोक आपल्या कपॅसिटीनुसार वागतात, क्षमतेनुसार वागतात, तुमच्या गरजेनुसार किंवा तुमच्या पात्रतेनुसार नाही. कुणी नात्यामध्ये कमी सपोर्ट दिला तर ते तुमची व्हॅल्यू कमी झाल्याचं चिन्ह नसतं, ते त्यांची इमोशनल लिमिट दाखवतं. समोरचा माणूस कसा वागतोय हे त्याच्या संस्कारांवर आणि त्याच्या स्वभावावर अवलंबून असतं. तिथे आपण बदल करू शकत नाही. पण ह्यातून एक गोष्ट नक्की शिकायला मिळते, ती म्हणजे फिल्टर लागण्याची प्रक्रिया. संकट हे एक प्रकारचं फिल्टर किंवा गाळणी असते, जे आपल्या आयुष्यातली काही माणसं बाजूला करतं आणि जी खरंच आपली आहेत त्यांना समोर आणतं. या अनुभवातून काय शिकायचं? तर प्रत्येक कठीण प्रसंग जाताना आपल्याला काहीतरी देऊन जातो. कदाचित तो आपल्याला जास्त शहाणं बनवतो किंवा आपल्याला माणसांची पारख करायला शिकवतो. आपण आयुष्याकडून फक्त सुखाचीच अपेक्षा करतो आणि जेव्हा दुःख येतं तेव्हा आपण तक्रार करायला लागतो. तर ह्यातून हेच शिकायचं की आयुष्यात कायमस्वरूपी काहीच नसतं, ना माणसं, ना सुख, ना दुःख. म्हणूनच जेव्हा चांगलं चाललंय तेव्हा हुरळून जायचं नाही आणि जेव्हा वाईट काळ आहे तेव्हा खचून जायचं नाही. कधीकधी सगळं काही संपलंय असं वाटणं हीच एका नवीन सुरुवातीची खूण असते. जेव्हा जुनी पानं गळून पडतात तेव्हाच नवीन पालवी फुटते. आपण खूप वेळेला जुन्या गोष्टींना, जुन्या माणसांना आणि जुन्या आठवणींना धरून ठेवतो. संकट आपल्याला त्या गोष्टी सोडून द्यायला भाग पाडतं. ह्यानंतर काय करायचं आहे तर आपलं जे इनर सर्कल आहे, तुमच्या जवळच्या माणसांचं जे वर्तुळ आहे ते रिडिफाईन करा. सगळेच लोक आयुष्यभर सोबत राहायला नसतात. काही लोक फक्त एका टप्प्यापुरते असतात. हे ॲक्सेप्ट करणं मनाला फार शांत करतं आणि मग हळूहळू एक बदल जाणवतो. तुम्ही कमी बोलता पण मनातून जास्त स्पष्ट होता. कमी लोकांशी मनातल्या गोष्टी शेअर करता, इमोशनली मॅच्युअर होता, पण तुमच्या मनामध्ये कडवटपणा येत नाही. माझ्याबाबत जे वाईट झालं तसंच इतरांबाबत पण व्हावं असं वाटणं हा झाला मनाचा कडवटपणा. आणि वाईट अनुभवानंतर काही क्षणासाठी असं वाटणं पण एक वेळ ठीक, पण अशा विचारांना खतपणी चुकूनसुद्धा नाही घालायचं. कारण तुम्ही मनाने स्थिर असता तेव्हा कठीण काळ तुम्हाला कठोर किंवा कडवड बनवत नाही. उलट तुमच्या मनाला एक प्रकारची क्लॅरिटी येते. कुणावर विश्वास ठेवायचा, कुणाशी अंतर ठेवायचं आणि स्वतःशी कसं वागायचं, स्वतःला कसं सांभाळायचं हे सगळं समजतं. ॲक्च्युअल परिस्थिती काय आहे, आपण कसे आहोत आणि आपण काय आहोत हेच शेवटी खरं असतं. बाकी सगळं फक्त लोकांची कल्पना. आपलं आयुष्य कसं जगायचं हे फक्त आपण आणि आपणच ठरवायला पाहिजे. आज मागे वळून पाहिलं तर असं वाटतं की तो काळ त्रासदायक होता, पण कदाचित आवश्यक होता. कारण त्याने मला लोक दाखवले आणि त्यापेक्षाही जास्त मी किती स्ट्रॉंग आहे ते दाखवलं. जर तुम्ही सध्या अशाच कुठल्या काळातून जात असाल तर एवढंच लक्षात ठेवा, तुम्ही प्रोसेसमध्ये आहात स्वतःला मजबूत करण्याच्या. शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही. स्ट्रॉंग असणं म्हणजे स्वतःला न हरवता ह्या सगळ्यामधून बाहेर येणं. हा व्हिडिओ कुणावरही बोट दाखवण्यासाठी नाही आहे. हा व्हिडिओ आहे आपण स्वतःला ओळखण्यासाठी आणि माझ्या मैत्रिणींना धीर देण्यासाठी, आधार देण्यासाठी. बाकी तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग आला होता का जेव्हा तुम्हाला वाटलं की आता कोण कामाला येईल आणि तेव्हा तुम्हाला कोणी साथ दिली किंवा तुम्ही स्वतःचे आधार बनलात? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या अनुभवांमधून कदाचित दुसऱ्या कोणाला तरी उभारी मिळेल. तुम्हाला जर हे विचार पटले असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या सुवर्णमयी कुटुंबात सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या अशा मैत्रिणीला किंवा नातेवाईक स्त्रीला नक्की पाठवा जी सध्या कदाचित मोठ्या कठीण काळातून जाते. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता जिथे आपण अशाच गप्पा मारत असतो.
आणि हो, जर तुम्हाला फक्त मेंबर्ससाठीचे काही स्पेशल व्हिडिओज पाहिजे असतील तर चॅनलची मेंबरशिप नक्की घ्या. भेटूया पुढच्या वेळी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा.